नमस्कार, मी मधुकर गवंडी आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्या शोमध्ये ज्याचं नाव आहे कडक मैफिल. आणि आज आपल्या पाहुण्या आहेत प्रतिभा भगत मॅम, ज्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा नाटकांमध्ये आणि सिनेमामध्ये उमटवला आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्ते मॅम. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या शोमध्ये. मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा होता की तुम्ही सुरुवात नाटकांपासून केली की डायरेक्टली फिल्ममध्ये तुम्हाला ब्रेक मिळाला? माझी सुरुवात प्रायोगिक नाटकांमधून झाली. ओके. भालबा केळकरांचं PDA याच्यामधून मी प्रायोगिक नाटकं करायला लागले. तर पहिलं माझं नाटक होतं तलेदंड, गिरीश कर्नाडांनी लिहिलेलं, आणि ते PDA कडून केलं गेलं. तर ती माझी सुरुवात होती. त्याच्यानंतर मी नावं घेत नाही, कारण मी सगळ्यांची नावं घेत गेले तर खूप ते मोठं होईल, म्हणून मी नावं नाही घेत. तर PDA मधून नंतर मी नको रे बाबा, ग्रिप्स थिएटर खूप मोठं आहे, तर ते ग्रिप्स थिएटर मधून मी नाटकं करायला लागले. ती नाटकं अशी असतात, मुलांची, लहान मुलांसाठी नाटकं असतात. मोठी मुलं लहान मुलांचं काम करतात. तर त्यामध्ये मी आईचा रोल करायचे. तर मी नको रे बाबा करायचे, छान छोटे वाईट मोठे करायचे, आणि रस्त्याचं गाणं हे नाटक करायचे. तर नको रे बाबा मध्ये माझी मुलं होती अमेय वाघ आणि सारंग साठे. ते आलटून पालटून ते रोल करायचा. नंतर आरोह वेलणकर हा होता छान छोटे मध्ये होता, आणि सिद्धार्थ चांदेकर होता रस्त्याचं गाणं ह्याच्यामध्ये. आणि ही सगळी मुलं 18-19 वर्षाची होती. आणि शुभांगी दामले, प्रवीण तरडे, प्रमोद काळे, कधी कधी मोहन काका यायचे, मोहन आगाशे, रंगा यायचे, रंगा सर, रंगा गोडबोले, हे सगळे ते डिरेक्ट करायची ती नाटकं. त्यामुळे खूप मजा यायची ती नाटकं करायला, धमाल असायची. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि गणपतीमध्ये हे शोज केले जायचे. ओके, ग्रेट. सर्व दिग्गज लोकांची टीम बरोबर, हो, सगळी टीम होती तेव्हा काम करताना. तर त्यामुळे फार मजा यायची. ती सगळी मुलं काहीतरी ती करू पाहत होती तेव्हा, आणि ती आता कुठे कुठे बघताना खूप छान वाटतं. म्हणजे फार मोठी झाली सगळी ती. क्या बात आहे. पण तुम्ही म्हणजे ऑलमोस्ट तुमच्या सानिध्यामध्येच त्यांची वाढ झाली. असं काही नाही, तेव्हा खूप मोठे लोक होते त्यांना हे करायला, पण मजा यायची. ती सगळी टीम चांगली होती, PDA ची पण आणि ग्रिप्सची पण. आम्हाला लागू सर यायचे तलेदंड आम्ही PDA मध्ये, तर तेव्हा ते यायचे, आम्हाला मार्गदर्शन द्यायचे, ते बघायचे ते सगळं. तर ते फार छान असायचं की अरे आज आलेत ते, आपला प्रयोग चांगला झाला पाहिजे. तर तुम्हाला लहानपणापासूनच ही आवड होती की कसं, म्हणजे प्रभाव कुणाचा होता, कशी ओढ लागली तुम्हाला? मला लहानपणापासून आवड होती. मी कथ्थक करायचे, पण मला हेही आवडायचं. पण आमच्या घरात वडिलांची ट्रान्सफर होती. वडील म्हणजे जज होते, डिस्ट्रिक्ट जज म्हणून त्यांनी ते रिटायर झाले. नंतर पुणे, मुंबई आणि कोल्हापूरचे ते युनिव्हर्सिटीचे हे होते. त्यामुळे फार मोठी पोस्ट होती, आणि ते दर आम्हाला 3-4 वर्षांनी आमची बदली व्हायची. त्यामुळे असं काही काम फार करता आलं नाही. पण मला त्यांच्या संस्काराचा असा फायदा झाला, आम्ही लाल दिव्याच्या, म्हणजे पिवळ्या दिव्याला टू लाल दिवा अशा गाडीतून फिरायचे. आमच्या हाताखाली खूप शिपाई वगैरे असायचे. तर ते करताना ते आम्हाला चहा बेल वाजली की तो शिपाई यायचा, जे म्हणेल तो आणून द्यायचा. पण त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की त्यांना चहा आणा नाही म्हणायचं, चहा आणता का. बरोबर. हा, तर ही शिकवण आहे ना, मला पुढे काम करताना जेव्हा स्पॉट दादा किंवा हे जे आहेत, तर त्यांच्या समोर मला ही उपयोगी पडली. जेव्हा मी फिल्म्स क्वालिटी, तर हे बघा क्वालिटी सगळ्यांमध्येच असते. मे बी कधीतरी, म्हणजे पुण्यामध्ये मी काम जेवढं काम केलं ना, तर मला कधी कधी असं वाटतं क्वालिटी सगळ्यात होती, कधीतरी माझ्यात कमी पण असेल. पण माझ्या या एका गोष्टीमुळे, जे आई वडिलांचे संस्कार होते की सगळ्यांशी छान समानतेनं वागायचं आणि कुठल्याही माणसाला हे करायचं नाही. तर मी सांगेन, मला खूप आवडेल सांगायला, तर मला स्पॉटदानी काम दिलंय. माझा दबंग 2 तिथं असलेला 4th AD होता तिथे काम करणारा, त्यांनी मला दबंग 2 दिला. नंतर आपला नामदेव सगळ्यांना माहिती, कपडे, त्यांनी मला खूप छान छान फिल्म्स दिल्या. म्हणजे ह्यामुळे मला जास्त कामं मिळाली ह्या लोकांमुळे. आणि तेव्हा मला माहित नव्हतं की मी हे त्यासाठी नव्हते करत, पण आई वडिलांच्या संस्कारामुळे, की मला सगळ्यांशी समानतेनं वागायचंय, कुणावर ओरडायचं नाहीये. मी इथं आर्टिस्ट म्हणून काम करत असेल तरी मला सगळ्यांना चांगलं म्हणजे चहा आणता का, पाणी देता का, थँक्यू, असंच बोलायचं आहे. आणि ह्यामुळे मला जी काही मी 60-62 सिनेमे केले, त्यातल्या 30-32 सिनेमामध्ये मी आईचे रोल केले. दबंग 2 मध्ये मी एका कॅरेक्टर आईचा रोल केला. तुमचा प्रवास बराच मोठा आहे. आणि महत्त्वाचं जे तुम्ही सांगितलं की बरेच आर्टिस्ट असतात, मी इनफॅक्ट पाहिलं की जे खूप मोठे आर्टिस्ट असतात ते खूप डाऊन टू अर्थ असतात, आणि थोडेफार आर्टिस्ट असतात ज्यांचं ते असतं, पण ते वेगळं. पण
ॲज अन आर्टिस्ट सोबत तुम्ही माणुसकीला किती टिकून ठेवता. एक्झॅक्टली, माणुसकी. हां. मग तुम्हाला पहिला ब्रेक कधी मिळाला, पहिली संधी केव्हा मिळाली? मी PDA, ग्रिप्सची नाटकं आणि बालचित्रवाणीला मी तेव्हा बालचित्रवाणीच होतं, तर तेव्हा तिथे मी काम करायचे. गुले काकांनी आम्हाला PDAचेच गुले काकांनी आम्हाला तिकडे घेऊन गेले होते आणि तिथले जे छोटी छोटी नाटकं असायची जी मुलांसाठी असायची ती आम्ही करायचो, ती लिहायचो, डिरेक्ट करायचो आणि करायचो मुलांना घेऊन. ते करताना तिथे एक डिरेक्टर आले होते, त्यांनी मला पाहिलं. तेव्हा ऐश्वर्या नारकर, अश्विनी एकबोटे आणि मी, आम्ही तिघींनी त्या CD पिक्चर तयार, म्हणजे त्यांनी मला त्यामध्ये घेतलं आणि आम्ही ते CD पिक्चर करायला, म्हणजे त्यांची सुरुवात होती, माझीही सुरुवात होती. आणि जवळजवळ 12 ते 15 CD फिल्म्स, तेव्हा ते जत्रेत फिल्म चालायचे आणि तेव्हा हे असं एवढं चॅनल्स नव्हते, साधारण 2000च्या आसपास. आणि तिथूनच त्यांचं सगळं पुढे छान करिअर झालं त्यांचं. तर एक एक फिल्म, म्हणजे मी चांगुणा नावाची फिल्म मी पण केली, अश्विनीनी पण केली आणि ऐश्वर्या नारकरनी पण, म्हणजे ते सगळे छापायचे सगळे ते त्यांचा. आणि त्या जत्रेच्या ठिकाणी त्या 2.5-3 लाख विकले जायचे आणि आम्हाला तिघींना तिथे बोलून सत्कार केला जायचा. सगळ्यांच्याच खपायच्या, कारण आम्ही तिघी नवीन होतो, आम्ही त्यांच्यासाठी तिघी हिरोईन्स होतो, म्हणजे स्टार्स होतो तिथे, त्यामुळे ते सगळ्यांना बोलवायचे. आणि तिथे आम्ही, तर त्या माझ्या 12-13 CD फिल्म झाल्या आणि तिथून माझी मग छान सुरुवात झाली. मग मी पहिला फिल्म केली माझी मिशन पॉसिबल इम्पॉसिबल, पुष्कर जोग. त्याच्या आईचा रोल, त्याची पहिली फिल्म होती आणि पहिली फिल्म माझी ती त्याच्या आईचा रोल केला आणि तिथून माझा सगळा तो प्रवास सुरू झाला सगळ्या ह्याचा. नाईस. मग असं कलाटणी देणारा एखादा फिल्म ज्याच्याने तुम्ही इस्टॅब्लिश झालात किंवा एक म्हणजे पोहोचलात घराघरापर्यंत असं? मी पुष्कर जोगचा हे मिशन पॉसिबल इम्पॉसिबल केला तेव्हाच मी एक साईबाबा नावाची सिरियल करत होते. तर देबू देवधर, तुम्ही जर नाव ऐकलं असेल, खूप श्रावणी देवधर, देबू देवधर यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं आणि त्यातूनच माझ्या काही ओळखी झाल्या, ग्रिप्समुळे पण झाल्या, कारण इथे सगळेच काम करत होते. तर त्यातून मला एक छान चित्रपट मिळायला लागले. मग त्यानंतर ते करता करताच मी पहिला परत थोडासा ब्रेक घेतला, मी माझी मुलगी लहान होती. मग पहिला मी परत ऑनलाईन बिनलाईन हेमंत ढोमेच्या आईचा रोल केला. तो चित्रपट बघून मला पोस्टर गर्ल मिळाला, ज्यात मी सोनाली कुलकर्णीच्या आईचा रोल. मग मी नाही थांबले, मग मी फटाफट म्हणजे सोनाली कुलकर्णीची आई, अमृता खानविलकरची आई, संतोष जुवेकरची 2 वेळा आई, असा माझा तो प्रवास सुरू झाला. जवळजवळ 18 ते 20 या मुलांच्या सगळ्यांच्या आईचा रोल मी करत गेले. कलाटणी देणारा म्हणजे मला दबंग 2चा अनुभव मला आवडेल सांगायला. मी मोरया गोसावी नावाची सिरियल करत होते तेव्हा, त्यामध्ये 3 महाराज मध्ये लीड आई, तो माझा, मी लग्न होऊन ती त्या महाराजांची बायको होते. तर त्या काळात लग्न बहुतेक 20-22 म्हणजे आम्हाला 20-22 वर्षाचं दाखवलं होतं. तिथून ती बाई 120 वर्ष वगैरे जगते. तर ते आता एवढं ट्रान्सफॉर्मेशन ते एका सीन मधून दाखवायचे ना, की ती बसलीये मग 70 वर्षाची झालीये मग आहे. आणि मग तो मला एक आवडणारा अतिशय हे की एकदम ती 100 म्हणजे ते महाराज गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या महाराजांनी घेतलेलं आहे आता. आणि तो जो ट्रान्सफॉर्म होता ना, तो एकदम ती बाई अशी उठताना दाखवली आहे, हात थरथर कापतायत. तेव्हा मी साधारण 40चे होते आणि मी दाखवत होते 100 वर्षाचे. तो मेकअप दादा, डिरेक्टर, हे सगळ्यांचं ते क्रेडिट आहे. ते खूप छान तो हे. तर तिथे एक एडी होता, 4था एडी, तर तो काम पण करत होता आणि असा घाबरलेला मुलगा असा. तर तो म्हणाला की मेरा सीन ठीक हो गया ना, मैंने कैसा किया, हिंदी बोलायचा तो. आणि तो मुस्लिम कॅरेक्टर करत होता त्यात, पण तो हिंदीच बोलणार होता. म्हणलं अरे काही काळजी करू नको, सगळं तुझं पहिलंच आहे, सगळे घाबरतात वगैरे असं तसं वगैरे. त्यांनी मी त्याला हे केलं. मग रिकामा वेळ होता ना, तर मला असं वाटायचं लहान म्हणजे कामच करत होतो. तर मी त्यांना सांगितलं होतं, आपले रवींद्र मंकणींची सिरियल होती ती, शेखर काळे खूप छान आमचं हे झालं होतं, रॅपो झाला होता. तर मी त्यांना सांगितलं होतं की जेव्हा माझे सीन नसतील तेव्हा मी रिकामी नाही बसणार, मी कॅमेरा मागे बसणार आणि मी एडीचं काम करायचे. त्यामुळे मग त्या एडीचं माझ्याशी हे होतं ना, त्या मुलाशी. 4-5 महिन्यांनी त्याचा फोन आला की दबंग 2 मध्ये आपको काम मिला है. तो मी म्हणलं कोणीतरी आपल्याच ह्याच्यातलं कोणीतरी चेष्टा करताय. म्हणलं हा ठीक आहे 2 आणि ठेवून दिला फोन. तो म्हटला अरे आपने ऍड्रेस पूछा ही नाही. तो म्हटला खरंच विचार बोलवलंयस का तू? तो म्हटला हो.
त्यामध्ये एक कॅरेक्टर रोल आहे. आणि मग मला ते पहिलं हिंदी सलमान खानचं पिक्चर आणि हे सगळं ते आपल्या मराठीला, तोपर्यंत माझे मराठी खूप झाले होते, पण हिंदीचं ते जे असतं ना ग्लॅमर आणि ते बापरे, म्हणजे ते सगळं बघणं आणि सलमान खानचं म्हणजे काय पैसाच पैसा, मराठीला तर पैसाच नाही, म्हणजे आपण किती पैसे वाचवतो त्याच्यातले, ते सगळं बघणं असं खूप छान अनुभव होता तो. सलमान खान बरोबर एक सीन होता माझा, अरबाज खान डिरेक्ट करत होते ते. ओके, हा बरोबर. सलमान आणि प्रकाश राज ऍक्टर, हो ते मी, प्रकाश राज मी होतो त्या सीन मध्ये आणि सलमान खान एक माझा आणि सलमान खानचा होता. असा तो मस्त होता अरबाज. छान वाटलं मला त्यांच्याशी. मराठी नाटकांपासून ते बॉलिवूड पर्यंतचा प्रवास. तुम्हाला वैयक्तिकरित्या काय आवडतं? नाटकं आवडतात, मराठी सिनेमा आवडतात की बॉलिवूडचं? नाही, मला सगळंच आवडतं. ॲज अन ऍक्टर म्हणून मला सगळंच आवडतं, आर्टिस्ट म्हणून सगळंच आवडतं. पण हल्ली ग्रिप सोडल्यानंतर मी नाटक केलं नाही, त्यामुळे मला नाटकाची भीती वाटते. अच्छा. त्यामुळे नाटकाचे बरेच नियम असतात. फिल्मचे पण आहेत, पण नाटकाचे जरा जास्त ती भीती वाटते. लाईव्ह लोक आहेत, त्यामुळे मला आता हे कम्फर्टेबल वाटतं. कॅमेरा समोर, मग काही लाईट ऑन, चला सुरू. सही आहे. आता गाजलेली तुमची जी सिरियल होती फुलपाखरू, त्याच्याबद्दल काही? फुलपाखरू सिरियल करताना मी जेव्हा ऑडिशन पाठवली तेव्हा मला माहीतच नव्हतं मी सिरियलला पाठवते. अच्छा. मी ऑडिशन पाठवली त्यांना, त्यांचं एक आलं होतं मला की ऑडिशन पाठवा आणि चांगलं बॅनर आहे वगैरे, म्हणून मी ऑडिशन त्यांना पाठवली. मग ते म्हणे हो तुमचं झालेलं आहे आणि असं असं काम आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. तर म्हणे महिन्यातले 10 दिवस लागतील. म्हटलं ओके, तुमचं 10 दिवसाचं शेड्यूल आहे आणि आईचा रोल आहे, इतकं ना, ठीक आहे. नाही, महिन्यातले 10 दिवस. म्हटलं अरे काय? ते म्हणाले सिरियल आहे. म्हटलं नाही, मी सिरियल नाही करत. तर ते म्हणले मॅडम का नाही करत? म्हटलं एक तर मी पुण्यात राहते, मला मुंबईत यायचं नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत माझं काही हे नाही आहे. तर ते म्हणले मॅडम काही काळजी करू नका, फुलपाखरू ही ऋता दुर्गुलेची सिरियल आहे. तिला 4 महिने तुमचा जो मुलगा आहे यशोमान आपटे आणि तुमचा रोलच संपणार आहे, कारण आम्ही त्याला मारणार आहे. त्यामुळे तुम्ही 4 महिन्यासाठी करा ना. मग मी विचार केला अरे हो छान आहे सगळं, मंदार देवस्थळी सारखा, आणि आपल्याला म्हणतायत करा म्हणून, म्हणजे ही देवाची कृपा आहे. क्वालिटी नाही, माझ्यासारखी क्वालिटी सगळ्यात आहे. मी परत एकदा अगदी सांगते की क्वालिटी बिलिटी काही नसतं, आपलं काहीतरी नशीब असतं आणि थोडं तरी आलं पाहिजे, बस इतकंच आहे ते. मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे 4च महिने करायचंय ना. मग झाले 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले. आता मी त्यांना विचारलं तुम्ही मारणार कधी आहे त्याला? तर ते म्हणले नाही थोडे दिवसांनी मारू, जरा लोकांना आवडतं हे सगळं बघणं, मग थोडे दिवसांनी मारू. मग माझा प्रत्येक 4-5 महिन्याने. पण काय झालं, माझी फॅमिली म्हणजे एकच आई होती त्यामध्ये, आणि त्या डिरेक्टरनी आणि रायटरनी इतकं छान लिहिलं होतं डिरेक्टरनी. तर तो ऋता दुर्गुले बरोबरच यशोमान आपटे पण इतकाच त्याची पहिलीच सिरियल होती ती, पण त्याचा पण गोडवा इतका महाराष्ट्राला भुरळ पाडली, सगळ्या मुलींना आवडलं. आणि मग आता ते आमची फॅमिली लोकांना आवडायला लागली. आमच्या तिघांचा जो बॉन्ड होता, आमचे जे घरातले ह्युमर होता, ते सगळं, मग आमच्या घरातले सीन वाढले. मग ते सगळं फोकस इकडे पण आला जो नव्हता. आणि मग ते काही ते मारे ना अशा. आणि मला खूप म्हणजे आजही मी कुठेही गेले मॉलमध्ये किंवा हे तरी अरे तुम्ही मानसची आई ना, मनाची आई ना, असं म्हणून लोक म्हणजे मला जी ओळख दिली ना ती फुलपाखरूने दिली. कारण सिनेमात तुम्ही 4-5 दिवस काम करता, जास्तीत जास्त 10-12 सीन मध्ये दिसतात, तर लगेच एवढं, पण तुम्ही रोज दिसता सिरियल मधून. त्यामुळे तेच तुमच्या सोबतचे ऐश्वर्या नारकर वगैरे ते सिरियल मुळेच. हो, सिरियल मी तेव्हा केलं नाही ना ते, त्यामुळे त्यानंतर खूप फेमस झाल्या. पण मी ब्रेक म्हणजे मी बाकीचं करत राहिले की छोटे छोटे रोल करू आपल्या फिल्म्स मधून. तर अलीकडे मी एक खूप छान वेब सिरीज केली मी हॉटस्टारला. मी महेश मांजरेकरजी बरोबर 5 ते 6 फिल्म्स केल्या त्यांच्याबरोबर पण. खूप छान अनुभव होता त्यांच्यावर. तर त्यांनीच डिरेक्ट केलेली आर्टिस्ट म्हणून मी त्यामध्ये 4 द 1962 द वॉर इन द हिल्स
नावाची ही वेब सिरीज होती. ओके. तर त्यामध्ये महत्वाच्या 4 आया होत्या, त्यातली एक आई मी केली. अरे वा. आणि त्यामध्ये सत्या मांजरेकर म्हणजे महेश मांजरेकरांचाच मुलगा, आणि अजून एक हिंदी विपिन शर्मा म्हणून एक आहे, जो हिंदीला सिंघम मध्ये अजय देवगण बरोबर नेहमी म्हणजे बऱ्याच ह्याच्यामध्ये इन्स्पेक्टरच्या विनीत शर्मा म्हणून. तर ते असे 2 मुलं माझे दाखवले आणि तो खूप छान हे होता रोल. म्हणजे ती सत्याची आई, ते तो सत्या मरतो त्यामध्ये, सत्या मांजरेकर. तर तिथपर्यंतचा तो प्रवास आणि त्यानंतरचं ते सगळं असं खूप छान हे होतं. आणि अभय देओलची बरोबर काम म्हणजे मला तो खूप आवडतो आणि त्याच्याबरोबर काम करायला मिळालं. कोणत्या द वॉर 1962 द वॉर. हे माझं आत्ताच आम्ही केली, ती आता दिसती हॉटस्टारला. त्यामुळे मला असं वाटतं की माझं सगळं करून झालंय आता. आता जे जाहिराती खूप केल्या, त्यामुळे आता जसं येईल तसं काम करायचं आनंदाने. अशी काही इच्छा राहिली नाही असं नाही वाटत. कारण मी एक तर कमी काम केलं, पण कमी काम करताना सुद्धा मला खूप छान छान डिरेक्टर बरोबर म्हणजे देबू देवधर पासून जी सुरुवात झाली, आपले सतीश राजवाडे, गजेंद्र आहिरे त्यांच्याबरोबर फिल्म केली, विक्रम काका त्यांच्याबरोबर बद्दल मला आवडेल सांगायला तुम्हाला. विक्रम गोखले, महेश मांजरेकरजी, असे खूप मोठ्या दिग्गज लोकांबरोबर मला काम करायला मिळालं. आणि चांगलं काम म्हणजे कुठेतरी एक सीन केला असं नाही, खूप लांबीचे आणि छान रोल करायला गेले. असा कुठला एखादा किस्सा जो कधी कुठला प्रसंग जो तुमच्या आठवणीत आहे किंवा जो तुमच्यावर काहीतरी एक असं म्हणजे छाप सोडून गेला किंवा एक सदैव आठवणीत राहिला? मला विक्रम गोखले काकांचं सांगायला आवडेल. मी त्यांच्याबरोबर 3-4 वेळा काम केलं. अच्छा. तर त्याच्यामध्ये अनुमती गजेंद्र आहिरे, मी त्यांच्या वहिनी, छान सीन होता तो, पण एकच सीन होता पण छान होता. ती फिल्मच खूप छान होती, मलाही खूप आवडलेली अनुमती. खूप सुंदर फिल्म होती. छान, वेगळा विषय, कॉन्सेप्टच एवढा. मला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे त्या फिल्मसाठी पण, आणि त्यात त्यांचा रोल खतरनाकच होता म्हणजे. तर ती माझी त्यांच्याबरोबरची पहिली फिल्म. मग ते एक सिरियल करत होते, त्याचं ते डिरेक्शन ते करत होते. मग काकांनीच लिहिली होती आणि तेच डे. तर जवळजवळ 12 दिवस काकांबरोबर राहायचा मला योग आला. आणि त्या 12 दिवसात माझा लीड नेहमीसारखीच लीडची आई, आणि खूप छान रोल होता तो लीडचा आईचा. साधी माणसं नावाची ती सिरियल होती. मग काका जवळजवळ म्हणजे मला तुम्ही म्हणालात ना आता काय आठवण, म्हणजे ते आता ही अलीकडचीच गोष्ट आहे, 4-5 वर्षापूर्वीची. म्हणजे ते जवळजवळ 70-72 असतील. म्हणजे 70 ते त्या माणसाची एनर्जी आणि इतकी अवाक करणारी होती. आम्ही रात्री, एक तर बजेट कमी असतं सिरियलला, त्यामुळे रात्र खूप काम करायला लागतं. आम्ही रात्री 1-2 पर्यंत संपायचं आमचं काम, आणि 2ला वगैरे असं ते फ्रेश असायचे आणि आम्हाला ते करून दाखवायचे बरेचदा. म्हणजे ते शिक्षणच होतं आमच्यासाठी की अरे काही जमत नाहीये. तर ते असे चिडायचे नाही, अरे काय हे असं सांगितलंय आणि त्यांना अपेक्षित असं आहे. तर ते कधी चिडायचे नाही, मला हे असं नकोय, थांब मी आलो, असं करून ते पाय त्यांचे सुजलेले असायचे आणि ते समोर खुर्ची घेऊन त्याच्यावर पाय ठेवून बसायचे विक्रम काका. आणि मग ते असे करून उठायचे, मला अजूनही ते समोर दिसतात. आणि मग ते तिथे यायचे, म्हणाले असं करा, आणि मग आम्ही ते तसं करायचो. म्हणजे ते इतकं ते छोट्या छोट्या अभिनयातल्या बारकावे त्यांनी शिकवले ना तिथे, अप्रतिम. आणि मग आणि ते तेवढी शाबासकी पण द्यायचे. त्याच्यानंतर मग ती 12 दिवसाची झाली. त्याच्यानंतर काही वर्षांनी मी एक सावली नावाचं एक ऋतुजा बागवे, अनन्या करायची, तिच्या आईचा रोल केला मी, उदय टिकेकर ते, आणि काका पण आहेत, अजून रिलीज व्हायचा आहे तो. तर मी म्हटलं एवढे मोठे, जरी आपण 2 दिवस एवढे काम केलंय त्यांच्याबरोबर, ते कुठे आपले त्या सिनेमात होते, पण मी काही त्यांच्या व्हॅनिटीचा दरवाजा उघडून वगैरे गेले नाही. म्हणजे कशाला जायचं, मला थोडस, मी तशी ऑकवर्ड पटकन अशी जात नाही. काकांनी ते मध्ये दरवाजाला त्यांनी विचारलं अजून कोण कोण आहे, शेजारच्या व्हॅनिटीत कोण आहे. तर ते म्हणे प्रतिभा भगत आहे. तर मध्ये दरवाजा होता, त्यांनी धाड 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 दरवाजा, अरे उघडा ना, आपलेच लोक आहेत, कशाला लावलंय, मला असं म्हणाले ते. आणि त्यांनी उघडलं आणि त्यांनी मला मिठी मारली. ते म्हणाली कालच तुझा परत सीन बघितला, त्यांची अजून एक आर्टिस्ट, आणि तो अतिशय उत्तम झालाय. म्हणजे विक्रम काकांची ही पावती मिळणं म्हणजे माझ्यासाठी हे खूपच मोठी गोष्ट आहे. कारण ह्याच्यात मी कधी काही शिक्षण घेतलं नाही, असं खूप काम केलं नाही. म्हणजे असं मी काही ऐश्वर्या नारकर किंवा ह्या ज्या मोठ्या निवेदिता माझ्या वयाच्याच आहेत त्या सगळ्या वर्षा, ह्यांनी जी कामं केली अशी कामं मी नाही केली कधी, की कामं येत गेली, मी करत गेले. तर त्यामुळे अशा मोठ्या लोकांच्या पावती मिळाल्यावर
छान मोठी वाटलं. गोष्ट खूपच आहे. मोठी गोष्ट आहे. आणि ग्रेट होते. काका मला घरी सोडायला यायचे. रात्री 2 वाजले ना, ते मिळायच्या नाहीत टॅक्सी किंवा काय रात्री, तर ते माझ्याच घरावरून, मी कर्वेनगरमध्ये राहायचे आणि माझ्याच घरावरून बावधनला राहायचे. तर मग एकदा ती मिळे ना, तर त्यांच्याबरोबर जे असायचे ना, अगं आम्ही तुमच्याच घरावरून जातो, विचार ना. तर मी नवीन पहिले घाबरायचे ना, मी काकांना विचारलं, काका येतो ना, इतकं नॉर्मल बोलायचे जसं मी तुमच्याशी बोलते. म्हणजे ते एवढा मोठा स्टार असल्याचं कुठेही त्यांच्या मध्ये हे नसायचं. असे खूप कमी, म्हणजे डाऊन टू अर्थ होते, रिलॅक्स्ड. मला मी पण एकदाच भेटलो होतो त्यांना, खूप वर्ष झाले. संदीप कुलकर्णी सर होते, त्यांच्यासोबत भेटलेले होते. ते लिटरली एकदम म्हणजे त्यांचं ते असं तर स्टारडम किंवा हे असं काही नाही, फ्रेंडली लुक आणि फ्रेंडली हे असायचं खूप. तुमचं ऍक्च्युली जडणघडणच म्हणजे खूप नाही, फारच. त्या 12 दिवसात त्यांनी फैयाज पण होत्या तेव्हा. अच्छा. विक्रम काका आणि फैयाजनी खूप जुने चित्रपट एकत्र केले. तर मग ते एकत्र आम्हाला किस्से सांगायचे मधल्या वेळामध्ये, आणि जी काय त्यांची मजा चालायची ना, मग ते बघणं म्हणजे खूप. काय असं तुमच्यासोबत काही किस्से घडलेले जे तुम्ही शेअर करू इच्छिता? फनी असेल, सिरियस असेल किंवा ट्रॅजेडी असेल? आता तुम्ही तिन्ही क्षेत्र बघितलं, मराठी, बॉलिवूड, सिरियल. आम्ही एक सिनेमा करत होतो, म्हणजे गंमत आहे ती अशी. त्याच्यामध्ये संतोष जुळेकर होता, त्याच्या आईचा मी रोल करत होते. आणि पुण्यामध्ये शूटिंग चाललं होतं. तर एक तुम्हाला माहिती आहे, तो कॅम्प मध्ये एक भूत बंगला म्हणतात, तिथे भूत आहेत. म्हणजे तेव्हा नुकताच लेफ्टला आहे, अमिताभच्या वेळेस पण दिसलं होतं. तर त्यांनी पूजा बिजा करून आम्ही तिथे शूटिंगला गेलो. वरती सगळ्या बायका, मेकअप वरचा मोठा बंगला आहे ना, खाली सगळे पुरुष, वरती बायका, आणि खाली आमचा सेट सगळा खाली लावला होता. तर त्या दुसऱ्या दिवशी आम्हाला फक्त पुरुषांचे सीन होते. ते म्हणाले फिल्म मोठी होती, त्यामुळे मोठा घरगुती फॅमिली ड्रामा होता, त्यामुळे सगळे फॅमिलीचे सीन असायचे. त्यामुळे आम्ही रोजच 12-15 दिवसाचं हे होतं ते जवळजवळ. मग एक दिवस त्यांनी सांगितलं, नाही तुम्हाला सुट्टी येऊ द्या, तुम्ही येऊ नका, आम्ही फक्त हे पुरुषांचे सगळे सीन्स आहेत. कोणी बाई नव्हती त्या दिवशी. आणि मग तो एडी तिथे गेला रात्री 12-1ला, ते नाईट शूट होतं ना सगळं. तर एडी गेला तिकडे सिगरेट प्यायला बाहेर, आणि असं पिताना त्यांनी वरती बघितलं. तर तो म्हटला, अरे आज बायकांना तर सुट्टी आहे, आणि इथे पाठमोरी बाई कोण उभी आहे? आणि त्या बाईनी असं वळून बघितलं. म्हणजे हा त्यांनी सांगितलेला किस्सा, आणि तो एकदम हे झाला. तेवढा संतोष तिथे आला. तो म्हटला, वरती बघू नको, आतमध्ये चल. आणि मग आम्हाला दुसऱ्या दिवशी आल्यावर म्हणाले की नाही, आज वरती कोणी जायचं नाहीये, सगळ्यांनी खालीच. आम्हाला कोणालाच सांगितलं नाहीये, कारण आम्ही, आणि संपल्यावर आम्हाला सांगितलं का, तर आम्ही घाबरू तिकडे हे कर. अतुल सिदे पण होता, मेकअप दादा आपला. तर तोही म्हणाला की मी जेव्हा लॅपटॉपमध्ये बसलो तेव्हा कोणीतरी असं बघतंय. आता ही सगळी गंमत आहे, खरं आहे माहिती नाही, पण अशा मजा सेटवर घडायच्या अशा सगळ्या. हॉरर फिल्मला तर बऱ्याच अशा. मग आणखीन म्हणजे कोणती अशी मराठी फिल्म जी तुमच्या लक्षात राहिली की ॲज अन ॲक्टर म्हणून, किंवा ज्यांचा एखादा रोल जो तुम्हाला करायची इच्छा होती? लक्षात राहील असं म्हणजे ती फिल्म खूप छान लिहिली होती, बोनस नावाचा, मी ज्याच्यामध्ये कश्मीर महाजनीच्या आईचा रोल केला. मोहन आगाशे माझे सासरे. मकरंद देशपांडे, आपले अलीकडचीच फिल्म आहे ती. मकरंद देशपांडे होते ते, मी कश्मीर महाजनी. तर तो जो फिल्म होती ना, तर पहिल्यांदा मी आंबाड्यातून ड्रेस मधली आई होती, त्यामुळे मला ती फार आवडली. आणि त्यातले जे सगळे आजची काळाची म्हणजे आई रिलेट करत होती ती, त्यामुळे मला ती आवडलेली फिल्म बोनस. आता आईचा कॅरेक्टर सोडून त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही रोल्स मी केला ना. हॉस्टेल डेज. अच्छा, आता नुकताच आला होता. हा, एक 4-5 वर्षापूर्वी आला होता. अजय नाईक त्यांनी डिरेक्ट केलं होतं. आणि दुनियादारीचे संजय जाधव ते त्यात काम करत होते ते. तर त्यांचा आणि माझा, राजेश खन्ना आणि आशा पारेख असा तो ट्रॅक होता. ट्रॅक म्हणजे ती हॉस्टेल डेज हॉस्टेल लाईफ वर होतं, आणि ते कॉलेजचे हे प्रोफेसर आहेत, आणि मी मेट्रन आहे त्याले. आणि मग तो सगळा आम्ही तिथल्या ज्या गमती जमती आहेत तिथले, त्यामध्ये काय काय घडतं त्यावरती फिल्म आहे. तर त्यामध्ये ती मुलं आम्हाला तसं चिडवायची, असं ते तो ट्रॅक आहे.
तर ती मजा आली करायला, काहीतरी वेगळं, म्हणजे आई सोडून. ग्रेट. मग तुमचा काय असं म्हणजे स्ट्रगल पिरियडमधला अनुभव की खूप काहीतरी करावं लागलं, कष्ट, किंवा एखादं कॅरेक्टर त्यासाठी जास्त वर्क करावं लागलं, असं काही? एक असं कॅरेक्टर होतं, फकाट मी सिनेमा केला, ज्यामध्ये नारकर, अविनाश नारकर, अविनाश नारकर आणि मी असं पेअर होतं, मुस्लिम होतं ते कॅरेक्टर. आत्ताच हेमंत डोमेनी लिहिलेला होता, श्रेयस जाधवनी डिरेक्ट केलेला सिनेमा आता दिसतोय, तो आत्ताच आलाय 2-3 वर्षापूर्वी. तर मी ऑनलाईन बिनलाईन हेमंत ढोमेच्या आईचा रोल केला होता, त्यामुळेच पोस्टर गर्ल मिळाला. त्यामुळे मला आता कोणी बोलवत नाही ऑडिशनला, तर डायरेक्ट अरे कर, हा तुम्हाला बोलवलंय. मी पण आता डोक्यात आता आपल्याकडे आई आहे, साजूक आई करा, म्हणजे मी सात्विकच आई केलेली आहे छान, तर मी बिंदास हो की हे करायचं, हे घ्या, झालं, अशा ह्याच्यामध्ये मी असते. मी गेले सेटवर आणि मला असं दिलं कॅरेक्टर, ते मुस्लिम होतं, ती बाई भांडणारी होती, जे माझ्यासाठी अतिशय अवघड होतं. बरं, मला रोमांस करायचा होता, म्हणजे अविनाश नारकरांवर असं हे, तर ते पण अवघडच होतं मला, ते पण मी कधी केलेलं नव्हतं, तर हे फारच. आणि मग अजून एक सीन होता त्यात मी की त्याला आता मी म्हणू शकते, पण तेव्हा मी ते म्हणू पण शकत नव्हते, हेमंत डोमेला कुत्र्या बित्र्या अशा शिव्या द्या, असे 3-4 वेगवेगळे सीन होते, जो माझ्यासाठी स्ट्रगल होता. मी श्रेयस जाधवला म्हणलं, अरे तुम्हाला ओळखतोस, तुम्हाला बोलवलं कसं ह्याच्यासाठी? तर तो म्हणला नाही कराल तुम्ही, करत. हेमंत डोमेला म्हटलं अरे काय आहे? तो म्हणला नाही करशील तू, म्हणजे होणार ते. आणि मग तो माझा स्ट्रगल होता. मग मी नारकरांकडे गेले, म्हटलं हे बघा तुम्ही मला सांभाळून घ्या, मी केलेलं नाहीये, मला हे करा सगळं. मी त्यांना सांगितलं की मी असं केलेलं नाहीये. हेमंत डोमेला म्हटलं मला शिव्या आधी तू मला सगळं सांग, कुठे कुठे कशा बोलायच्या त्या मी बोलणार त्या, आणि हे सगळं मी तिथे रिहर्स केली ती. आणि खूप अवघड ते, आणि चेहरे बिरे वाकडे करून, म्हणजे ती एक कॉमेडी आणि चिडकी बाई, पण ते कॉमेडी अंगाने होतं ना हेमंत डोमेचा सगळा, तर तो फार माझा स्ट्रगल होता. म्हणजे सात्विक आई टू तो तुमचा नॉर्मल जो स्वभाव आहे, किंवा मी आतापर्यंत केलेच नाहीयेत ना ते रोल. मी आतापर्यंत म्हणजे आयन त्या मायथॉलॉजी केलं, मी तुम्हाला सांगितलं सीडी पिक्चर, ते सगळ्या देव्या केल्या, आणि तिथपासून जे आईचे रोल केले ते सगळे सात्विकच रोल. छान आई, बेटा तू आया क्या, हलवा खा, बस. पण सगळे मोठे मोठे दिग्गज आर्टिस्ट आई झालेले आहेत. व्हेरी नाईस. आता मॅम आपण ना एक छोटंसं रॅपिड फायर राऊंड खेळूयात. तुमचं म्हणजे आवडती भूमिका कोणती आहे? सगळ्याच आहेत, पण बोनस मधली आई आणि फकाट मधली जो माझा वेगळा रोल आहे. ओके. फुलपाखरूची पण आई आवडली, कारण खूप वेळ शेड्स करायला मिळाले. करेक्ट. आणि तुमचे दिग्दर्शक, आवडते दिग्दर्शक? अरे मी इतक्या छान सगळ्यांबरोबरच काम केलं, कोणाबरोबर खूपच व्हेरिएशन आहे, त्यामुळे मी नाहीच सांगू शकत. एक नाव घेणं अवघड आहे. आवडते लेखक? म्हणजे मी विचार करते की हे नाव सांगू का? नाही, ज्ञानेश्वर माऊली. ओके, बापरे. आणि लोकमान्य टिळकांचं मला गीता रहस्य खूप आवडतं. खूप छान लिहिलंय त्यांनी, म्हणजे सगळ्या खूपच छान लिहिलंय. बाकी मी खूप वाचलंय, तर मला सगळेच आवडतात, सगळेच लेखक आवडतात, असं काही नाही. आपलं आवडता सिनेमा? खूप आवडतात. शोले मी किती वेळा बघते. खूबसूरत रेखाचा, मला तो खूप आवडतो त्या काळातला. नंतर हे आपले रोहित शेट्टीचे सगळे फिल्म्स, डेव्हिड धवनचे, तेही आवडतात मला, मस्त मजेत. तुमचं काही असं अतृप्त इच्छा राहिलेली आहे का? छान जाहिराती करायच्या आहेत, अजून पण छान सिनेमे करायचे आहेत, छान लोकांबरोबर. तुमचे आवडते सहकलाकार? खूप आहेत, एकाचं नाव सांगितलं तर रागवतील ना ते. करेक्ट. काही एखादं हिडन टॅलेंट जे अजून कुणाला माहिती नाही, आम्हा प्रेक्षकांना कुणाला? मी रोहिणीताईंकडे कथ्थक शिकायचे. ओके. पण त्याचा फार उपयोग मला कधी सिनेमात झाला नाही, पण मी अजून सुद्धा अधूनमधून प्रॅक्टिस करते. अरे वा, ग्रेट. एखादे कलाकार ज्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला आवडेल? तेच झालं, सहकलाकार सगळ्यांबरोबर आवडेल. तुमचं आवडतं गाणं? गाणं ते अमोल पालेकरांचं एक आने वाला कल जाने वाला, ते आवडतं. 2 लाईन्स गाऊ शकता? अरे नाही, माझं अजिबात ते टॅलेंट नाहीये. खूपच वाईट टॅलेंट आहे. ओ अच्छा. एखादा अतरंगी फॅनचा किस्सा?
कधी काय असं घडलं? नाही, असे खूप फुलपाखरूच्या वेळेस मला खूप असे अनुभव यायचे की कुठून पण ते यायचे, फोटो काढायचे. अच्छा. मजा यायची. तर एकानी डब्बा घेऊन आला होता तो जेवणाचा, हा, मानसची आई म्हणून असं, आणि मला तो खूप भावला, म्हणजे त्याचा. बरोबर. सेटवर घरगुती खायला मिळत नाही ना, बरोबर. म्हणून. तुम्हाला काय आवडतं, मुंबई की पुणे? मी मुंबईला पण होते राहायला, ठाणे मुंबईत आधी पण, कॉलेजला पण होते तिकडे. पण आता गेली 30-35 वर्ष मी आता पुण्यात, 35 वर्ष पुण्यात राहते. मला लहानपण मुंबईमध्ये हा, ठाणे, पप्पांच्या बदल्या व्हायच्या मी सगळ्या, ठाणे, कोल्हापूर, नगर, नाशिक अशा आमच्या बदल्या. मुंबईत जास्त गेलं माझं. अच्छा. म्हणजे मुंबईतच जास्त राहिलो आम्ही. ओके. ठाणे आणि मुंबई. अच्छा. पण मला आता पुणे आवडायला लागलं. पुणेच आवडलं. ग्रेट. आम्ही पुणेकर, आम्हाला पुणेच आवडतं. मुंबईला गेलं म्हणून तर मी आता सिरियल करणं बंद केलं की नाही तिकडे मुंबईत जाऊन राहा, रेग्युलर पुण्यातच राहू, आणि फिल्म्सला जाऊ 2-3 दिवसापेक्षा जास्त नको मुंबईला. बरोबर बरोबर. त्यामुळे तुमचा मेनली गॅप पडला वाटतं, जो तुम्ही सुरुवात एवढी छान झाली त्याच्यानंतर तुम्ही ब्रेक घेतला, त्याचं मूळ कारण काय होतं? ऍक्च्युली मी माझे मिस्टर आर्किटेक्ट आहेत आणि आमची आर्किटेक्चर फर्म होती, आहे अजून पण, आणि मी इंटिरियर बघायचे सगळं. मी इंटिरियर डिझायनर आहे, त्यामुळे तो माझा जॉब होता. आणि ज्या काळात आम्ही काम करत होतो त्या काळात इकडे एवढे पैसे नाही मिळायचे जेवढे आता. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी इंटिरियर करणं भाग होतं, आणि शूटिंग आणि हे दोन्ही नाही. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की पुण्यात जे येईल ते काम करायचं आणि इंटिरियर चालू ठेवायचं. मग एक सेटलमेंट झाल्यावर मी परत सुरुवात केली ब्रेक नंतर. मग पुन्हा जेव्हा रिस्टार्ट करायचं ठरवलं तुम्ही, तेव्हा काही चॅलेंजेस फेस कराव्या लागल्या? हो, म्हणजे रिस्टार्ट करताना मला हे जास्त जाणवलं आपल्याला. पण त्याच्या आधी मी काय करत होते, मी दुबेजीचं, सत्यदेव दुबेजींचं पुण्यामध्ये आपले संदेश कुलकर्णीने एक शिबिर 2 महिन्याचं एक वर्कशॉप ठेवलं होतं, ते आम्ही केलं होतं. तर तेव्हा दुबेजी जे सांगायचे की मी म्हणजे सगळ्यांनाच सांगेन की ते सीन्स सांगायचे, ते तुम्ही सीन्स करत राहा रोज, हे करून बघा कुठले पण सीन्स तुम्ही, आणि तो सराव तुम्ही जर करत गेलात तर तुम्हाला अवघड जात नाही परत. त्यामुळे मी तो सराव करायचे, आणि मग त्यामुळे ते सोपं गेलं. नंतर कामं मिळायला थोडं अवघड जातं, पण तुम्ही ते तुमचं काम, म्हणजे जसं ती शेतकऱ्याची गोष्ट नाही का, पाऊस नाही पडला म्हणून तरी पण तो अवजाराला धार लावतो, तसंच प्रत्येक आर्टिस्टनी जरी तुमच्याकडे काम आहे, काम नाहीये, तरी तुम्ही तुमचा सराव रोज केला पाहिजे. क्या बात. म्हणजे सर्व जे कलाकार जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा सल्ला महत्त्वपूर्ण सल्ला. सराव रोज म्हणजे सीन्स करून बघितले पाहिजे, मोठ्या पल्ल्याचे डायलॉग्स म्हणून बघितले पाहिजेत. नंतर रागाचं बोलणं, कारण ते तुम्ही फास्ट बोलता तर त्याचा पण सराव तुमचा झाला पाहिजे. सगळ्याच गोष्टीचा, रडतानाचा, हसतानाचा, तर हा सगळा सराव तुमचा तुम्ही करत राहिला पाहिजे. नवरसची प्रॅक्टिस केली पाहिजे. ओमकार म्हटले पाहिजे तुम्ही. थोडंसं मेडिटेशन, ध्यान ह्याचाही तुम्हाला उपयोग होतो. तर हे सगळं मी करत गेले, आणि मग मिळत जातात. क्या बात. नाईस. कोणत्या फिल्मचं रिमेक मध्ये रोल करायला आवडेल? रोहित शेट्टीच्या सिंघम. म्हणाला तुम्ही, करेक्ट. आणि बॉलिवूड की मराठी सिनेमा? दोन्ही. मी दोन्हीकडे काम केलंय, तर मला दोन्ही आवडलं. आपल्या म्हणजे मराठी सिनेमात काम करताना मी घरात काम करते, फॅमिलीत, असं वाटतं. आणि बॉलिवूडमध्ये पण छान वाटतं, केवढं मोठं असतं सगळं तिकडे, पूर्ण सगळं तामझाम. आणि तुमचं पहिलं प्रेम? कला, नाटक, सिनेमा? सिनेमा. आणि पैसा, प्रसिद्धी आणि कला यात काय महत्त्वाचं? खरं तर सगळंच पाहिजे बरं का, असं आपण असं मोठी उत्तर आन्सर नकोय. काही पैसा पण पाहिजे, प्रसिद्धी पण पाहिजे, कला पण पाहिजे. बरेच वेळा आपण चूज करतो की मला पैसे, माझ्याकडे आता मुलं काम येतात ना, बरीचशी नवीन मुलं काम करतात की ताई एकच सीन आहे, तू येशील का? मी किती, जर मला 10 रुपये मिळत असतील तर ते म्हणतात नाही तुला 5च रुपये देतो, येशील का? हो येते, मी त्याला सांगते मला गोष्ट सांग तुझी काय आहे. बरोबर. नवीन मुलं आहेत, काहीतरी धडपडतायत, मी काम करते. मोठा डिरेक्टर, परवा एक फोन आला, मोठा डिरेक्टर, तो म्हणला नाही माझं बजेट नाहीये, 5च रुपये. मी म्हटलं सॉरी, मी नाही करणार आहे. म्हणजे काय, कुठे नाही म्हणायचं, कंटेंट तुम्हाला भावायला हवं नाही. पण म्हणजे आता मोठी फिल्म करतोय, एवढे वर्ष काम करतोय, त्याच्याकडे पैसा आहे मला माहिती आहे, पण आमच्यासारख्या उगाच नाहीये. पण ही जी तरुण मुलं काम करतायत, काहीतरी नवीन करू पाहतायत, तर त्यांच्यासाठी मग मी म्हणते ओके ठीक आहे, एक सीन आहे ना, मी येते, एवढं आहे ना, कर, काय हरकत नाही. पाहिलं मी, इनफॅक्ट मी पाहिलेलं आहे, ह्या मुलांबरोबर काम करते.
प्रोत्साहन मला बऱ्याच जणांना देतात तुम्ही. कारण काहीतरी ही कला जगली पाहिजे आणि आमच्यासारख्या कलाकारांनी जे आता सेटल्ड आहेत की मी माझे 2 तास देऊ शकते ना तुम्हाला, तर आपण तुम्ही काहीतरी करताय तर प्रोत्साहन देऊया. करेक्ट, म्हणून मी करते. क्या बात. नाही, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या शो मध्ये आलात आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहात. धन्यवाद मॅम. थँक्यू. Thank you मला so पण much, खूप मजा आली. थँक्यू. कडक मेहफिल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.